तुम्ही स्वतःच तुमचे डॉक्टर आहात. स्वतःच्या मनाला संयमित ठेवा. स्वतःच्या मनाला जाणीव घ्या, कसं वागते, काय विचार करते, कसं बेफाम. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. दररोज भुका लागतात. भुका लागणं ही काही नवीन गोष्ट नाही. आतापर्यंत तुम्ही कित्येक वेळा उपाशी राहिलेला. भुका तर लागलेलेच आहात. भुका लागूनही उपाशी राहिलेले आहात तुम्ही सुद्धा आणि आम्ही सुद्धा. त्यामुळे हे विशेष काही नाही. पण आजच्या या वर्षाच्या निमित्ताने, एक वर्षाच्या निमित्ताने, एक वर्ष पुढे जात आहे आणि त्या निमित्ताने आज तुम्हाला थोडासा भुकेला ताण बसला तर पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला आठवण राहील की मागच्या वर्षामध्ये धम्मपरिषदेला गेलो होतो तर इतक्या वाजेपर्यंत आम्हाला उपाशी राहावं लागलं. असं तुम्ही कदाचित पुढच्या वर्षी सांगा. जगले वाचले तर, नाही तर सोडून द्या. ठीक आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा जगले वाचलो तर तुम्हाला भेटू, नाहीतर येथेच विसरून जा. म्हणजे तुम्ही आम्हाला विसरणार, आम्ही तुम्हाला विसरणार. भंतीजीनं ते सांगितलं धम्मदेशनेमध्ये. धम्मदेशनेचा सार तुमच्या ध्यानात आला असेल, त्यांनी सुद्धा ते सांगितलं जीवन हे अनित्य आहे. ठीक आहे. भगवान बुद्धाने जी काही धम्मदेशने दिली दुःख मुक्तीची, दुःख काय जीवनाचं ते सांगितलं. दुःखाचे कारण काय आहेत, विविध कारण आहेत, ते सुद्धा देशनेमध्ये बुद्धाने सांगितलं. जे काही दुःख आहेत, जे काही दुःखाचे कारण आहेत, त्याचा नाश होतो, ते नष्ट होतात, हे सुद्धा सत्य आहे. आणि ते दुःखाचा नाश करण्यासाठी, शेवट करण्यासाठी त्याला निश्चित असा मार्ग आहे. दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचं निवारण आणि दुःखाचं निवारण करण्यासाठी असलेला मार्ग, हे चार गोष्टी बुद्धाने सांगितल्या. ते आहे बुद्धाची मूळ शिकवण. दुःख आणि दुःखाचा शेवट हे बुद्धाच्या धर्माचा सार. दुःखाचा शेवट म्हणजे दुःखाचा अंत. दुःखाचा अंत झाला म्हणजे नेमकं काय होतं, सुखामध्ये त्याचं परिवर्तन होतं. दुःख आणि त्याचं परिवर्तन सुख. म्हणजे दुःखापासून सुखापर्यंत घेऊन जाणारा तथागतांचा उपदेश हे तथागतांचा सद्धर्म आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी. जे जे मानव आहेत, माणसाच्या भूमीमध्ये ज्यांनी जन्म घेतला, त्या सर्व माणसाच्या जीवनासाठी तथागतांचा सद्धर्म आहे. जे जे माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेतला, कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या पंथाचे, कोणत्या वंशाचे, कोणत्या संप्रदायाचे, कोणत्या देशाचे, याला काहीही महत्व नाही. माणूस माणूस आहे. समदुःखी आहे, समान दुःख आहे, समान भावना आहे, समान आशा अपेक्षा आहे. या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन माणूस जीवन जगतो दुःखापासून मुक्त होण्यासाठी. बघा किती चांगला उपदेश या सर्व माणसासाठी. मग तुम्ही कोणत्या जाती धर्माचा हा पंथच नाही, हा गोष्टीच नाही. असो, जेही तुम्ही आहात, माणूस आहात आणि माणूस म्हणून जीवनापासून दुःखमुक्त व्हावे हा तथागतांच्या सद्धर्माचा एक आशय आहे आणि उद्देश आहे. मग आपल्यासोबत कोण कोण जीवन जगतं? सगळेच जीवन जगतात. सगळ्या देशाची माणसं, सगळ्या माणसाच्या भूमीतली माणसं जीवन जगतात. या सर्व माणसांना जीवनापासून जे काही दुःख आहे
ते दुःख कसं नष्ट होईल याच्यासाठी तथागतांचा सद्धम्म आहे. तर थोडक्यामध्ये आपण बघितलं, जीवन दुःख आहे, जिथे जन्म आहे तेथे दुःख आहे. लहानचं मोठं होणे, तहान लागणे, भूक लागणे, व्याधीग्रस्त होणे, रोगग्रस्त होणे, अपेक्षाभंग होणे, कोणत्याही गोष्टीचा ताण उत्पन्न होणे, रोग उत्पन्न होणे, मरण पावणे, प्रिय व्यक्तीची ताटातूट होणे, अप्रिय व्यक्तीचा संयोग घडणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने पाहिल्या तर ते फक्त दुःख आणि दुःखच आहे. सगळं दुःख आणि दुःखच आहे. बुद्ध सांगतात म्हणून नाही, तुमच्या जीवनाचं हे सत्य आहे. आणि हे सत्य कोणालाही कधीही केव्हाही अनुभवायला मिळतं. शारीरिक दुःख, मानसिक दुःख, जे शारीरिक दुःख आहे त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही डॉक्टरचा सहारा घेता, डॉक्टरचा शोध घेता. तेथे जाऊन दुःख कसं कमी होईल, व्याधी कशी कमी होईल, रोग कसे कमी होतील याच्यासाठी प्रयत्न करता. पण तरी ते दुःख कायमचं नष्ट होईलच, काहीही गॅरंटी नाही, भरोसा नाही. का? जो डॉक्टर तुमच्यावरती विलाज करतो तो स्वतःच व्याधीग्रस्त होऊन, रोगग्रस्त होऊन त्यालाच मरण येतं, ते तुम्हाला काय वाचवलं? थोडासा विचार करा, वाचू शकतो का तो? तुमचं वय झालं, म्हातारे झालं, रोग झाला, औषधी घेता घेता, विलाज करता करता तसेच संपून जातात, पण दुःख काही नष्ट होत नाही. हे शारीरिक दुःख. मानसिक दुःख त्याच्यापेक्षाही भयंकर. मनाला एवढी चिंता लागते, एवढं पश्चाताप होतो, दुःख होतं, हळहळ होते मनाची, कुठेही ती शांत होत नाही. म्हणजे तुम्हाला दोन प्रकारचं दुःख जीवनामध्ये अनुभवावं लागतं, मानसिक आणि शारीरिक. या दोन्ही दुःखावरील दवा बुद्धाचा धम्म आहे. तुम्ही म्हणसाल की कसं काय, आम्हाला आता भूक लागली आणि भूक लागल्यावर बुद्धाचं काय धम्म तिथे काम करतो? दुःख वेदना शांत होतात का? नाही होत. खाल्ल्याशिवाय, पोटात काही टाकल्याशिवाय पोट काही शांत बसू देत नाही. कल्पना सगळ्यांनाच आहे, अनुभव सगळ्यांनाच आहे. हे तर तुम्ही दररोजचं जेवता, दररोज खाता, आणि दररोज खाऊन खाऊन तरी ते काही तुमचं शांत होत नाही. आज खाल्लं उद्या खावं लागतं, सकाळ खाल्लं संध्याकाळ खावं लागतं, म्हणजे ते खाणं चालूच आहे. जसं आपलं चक्की असते ना, पिठाची गिरणी, जेवढं टाकलं तेवढं सगळं दळून दळून खाली होऊन निघून जातं. तसंच तुमचं चालूच आहे, जेवढं टाकलं तेवढं खाली होऊन जातं, ते कधी शांत होत नाही. सत्य आहे सगळ्याच्याच बाबतीमध्ये, सगळ्यांनाच खावं लागतं. आता नाही खाल्लं तर संध्याकाळी आहेच, आणि संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी आहेच, सकाळी उठल्या उठल्या. हे काही बंद होत नाही. हे खाऊन खाऊन तुम्ही काय करता? खाऊन खाऊन काय करता? तुमचं सुख वाढवता, है ना? सुख वाढवता, आरोग्य वाढवता, तुमचं वजन वाढवता, आणि जेवढं वजन वाढेल तेवढ्या तुमच्या चिंता वाढतील, तेवढं तुमचं टेन्शन वाढेल. उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, हात पाय दुखतात, वजन वाढलं, कोणता कोणता बीपी वाढली, आणखी काय शुगर वाढली, काय काय वाढलं सगळंच. कशामुळे? जास्त खाल्ल्यामुळे. लिमिट मध्ये खाल्लं असतं तर काहीतरी हातची गोष्ट असते, पण आता हातची बाहेर गेली गोष्ट, मग एवढं वजन वाढतं की गाडीमध्ये बसता येत नाही. आपली गाडी नवीन घेतलेली 4 चाकाची, उठता येत नाही की बसता येत नाही, कोणाला तरी धरून बसावं लागतं, खाली उतरावं लागतं. कोण वाढवलंय वजन? कशासाठी? कोणाच्या हातात होतं? आपल्याच. पण आपण हातचं राखून सगळं वागलो, त्यामुळे सगळ्या गोष्टी होतात.
तर बघा, हे काय आहे? दुःखच आहे सगळं काही. मग हे जीवन कसं सुखमय करता येईल तुम्हाला? सगळ्या गोष्टी नियंत्रित असल्या पाहिजे. खाणं पिणं राहणं, आपलं जीवनचर्या, आपलं काम, आपले आचार विचार, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक सतसत विवेक बुद्धीने आपण याचा विचार करून आपले जीवन जगलं पाहिजे. तुमचे जास्तीत जास्त आजार खाण्यानं वाढले, कमी होतील, पण जास्तीत जास्त विचार कशा आजार कशामुळे वाढतात? चिंतेमुळं. चिंता असते, भय असतं, भीती असते, आसक्ती असते, लोभ असतो, तृष्णा असते, आणि याच्यामधून जास्तीत जास्त आजार वाढतात. मग हे कमी करायचे असेल तर कोणत्याही डॉक्टरकडे याचा विलाज नाही, कोणत्याही दवाखान्यात औषध नाही, कोणताही डॉक्टर तुम्हाला बरं करू शकत नाही. तुम्हाला बरं करायचं असेल तर सगळ्यात मोठा डॉक्टर कोणता आहे? कुठे आहे तो? तुम्ही स्वतःच तुमचे डॉक्टर आहात. स्वतःच्या मनाला संयमित ठेवा, स्वतःच्या मनाला जाणीव घ्या, कसं वागते, काय विचार करते, कसं बेफान होतं मन, कसं वागतं, नको त्या गोष्टी कशा करतं, आणि कशा पद्धतीनं मनुष्य दुःखाकडे जास्तीत जास्त वाहत जातो. या मनावरती संयम ठेवला तर ह्या गोष्टी निश्चितच कंट्रोलमध्ये येतात. तर बसून घ्या. महिला ज्या आलेल्या आहेत त्यांनी बसून घ्या खाली. बाकीच्यांना ऐकू द्या. खाली बसा. उपासिका खाली बसा. एवढं मोठ्या बोलून जर ऐकू येत नसेल तर कानाचा विलाज करून घ्या. खाली बसा. बसा खाली. अरे ऐकू येतं का? कोणते गावून आले माहिती नाही. नवीनच आलेत की काय परिषदेला? बसा खाली. ओके. तर इकडे लक्ष द्या. बघा, जीवन हे दुःखमय आहे. मानसिक दुःख, शारीरिक दुःख, याच्यावरती सगळं कंट्रोल करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही मनाला सांभाळा, तुमच्या शरीराला सांभाळा, तुमच्या वाचेला सांभाळा, त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, त्याची काळजी घ्या, योग्य प्रकारे त्याचा वापर करा. जास्तीत जास्त पुण्यकर्म होतील या गोष्टीकडे लक्ष ठेवा. पण तुमच्या काया वाचा मनाने अकुशल कर्म होतील, त्याचा शरीराचा गैरवापर होईल, वाचेचा गैरवापर होईल, मनाने अकुशल कर्म केले जातील तर निश्चितच दुःख तुमच्या पाठीमागे. तर हे शिकवण बुद्धांनी दिलेली आहे सर्व मानवाला दुःखापासून मुक्त होण्यासाठी. या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. माणूस निश्चितच सुखी होईल. दुसरी गोष्ट आहे, सर्व काही अनित्य आहे, बदलणारा आहे, क्षणभंगूर आहे, मरणधर्मी आहे, परिवर्तनशील आहे. सर्व काही काय आहे? अनित्य आहे. काय काय अनित्य आहे? तुम्ही अनित्य आहात. तुमचं शरीर क्षणाक्षणाला बदलतंय, मन क्षणाक्षणाला बदलतंय. सर्व काही परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, क्षणभंगूर आहे, आणि तुम्ही स्वतः मरणधर्मी आहात याची जाणीव ठेवा. कधीही विसर पडू देऊ नका. जरी कोणाला वाटत असेल की मला कसलाही रोग नाही, मी एकदम निरोगी आहे, मी एकदम सुखी आहे, मी एकदम आनंदी आहे, पण कोणत्या क्षणाला बदलेल हा आनंद सांगता येईल. कोणत्या क्षणाला तो क्षण येईल की तुम्हाला व्याधीग्रस्त व्हावं लागेल, चिंताग्रस्त व्हावं लागेल, भयभीत व्हावं लागेल, दुःखी व्हावं लागेल, हे तुम्हालाही सांगता येत नाही. तर त्यासाठी असं बेफामपणे किंवा दुर्लक्षित होऊन जीवन जगण्याकडे असं दुर्लक्ष करू नका. लक्ष ठेवा आणि स्वतःची काळजी घ्यायला शिका. काया वाचा मन हे सांभाळा. सर्व काही अनित्य आहे, बदलणार आहे, सगळं काही बदलत आहे क्षणाक्षणाला. हे बदलत आहे म्हणून ठीक आहे.
हे जे काही बदलत आहे हे ठीक आहे. बदललंच नसतं तर तुम्ही दुःखी असता तर दुःखीच असता, किंवा तुम्ही सुखी असता तर सुखीच असता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय झाला असता, वाहून गेला असता. पण हे बदलत आहे, त्याची कशासाठी बदलत आहे, तुम्हाला त्याची जाणीव व्हावी. आलेला दिवस राहत नाही, सकाळ झालेली संध्याकाळ होतेच, रात्र होतेच. तसंच माणसाचं जीवन आहे, सुख दुःखाने परिपूर्ण आहे. यासाठी नेहमी लक्ष ठेवा, सर्व काही बदलत आहे, बदलते आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, टेन्शन घ्यायचं नाही. बदलत आहे चांगलं आहे, ते फक्त जाणायचं, समजायचं, ओळखायचं, त्याच्याबद्दल सावध राहायचं आणि त्याला साक्षी भावाने बघायचं. एवढं आपण करायचं. जीवनामध्ये इथं बसलेले किती माणसं दुःखी आहेत, प्रामाणिकपणे सांगा, किती जण दुःखी आहेत? सगळेच दुःखी आहेत. कोण सुखी आहे ते सांगा, हात वर करा. एक आहे, हात वर झालेला आहे. खरोखर सुखी असेल, खरोखर सुखी असेल तर ते खरोखर आनंदाची बातमी आहे. एक जण तरी सापडला सुखी आहे. समजो का न समजो पण आहे. बघा काय म्हणतात, दुःखीच आहे. बघा सगळं दुःखी म्हणतात. आता एका क्षणामध्ये परिवर्तन झालं, ठीक. बघा हा, तर आपण कसं आहोत, बदलत आहोत, क्षणाक्षणाला बदलत आहोत. वय बदलतं, तुमचं परिस्थिती बदलते, शरीर बदलतं, मन बदलतं, सगळं काही बदलतंय. आणि हे कशासाठी, एक गोष्ट याचा निश्चित एक फायदा होतो, माणसाच्या जीवनामध्ये सर्व काही बदलत आहे. मग असे सगळं काही बदलत आहे तर आपला अहंकारही बदलतोय का तसाच टिकून आहे जन्मल्यापासून? हे ध्यान ठेवा, याच्यावरती लक्ष ठेवा. जर तुमचा अहंकारही बदलतच नाही, जसा आहे तसाच आहे असे वाटत असेल तर सगळ्यात जास्तीत जास्त दुःखी फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. सगळंच काही बदलत आहे. अहंकार टिकून ठेवला नाही पाहिजे, तो जातोय, बदलतोय, सुख बदलतंय, सगळं काही बदलत आहे. मग आपल्यामध्ये द्वेष कोणाबद्दल ठेवणार, का ठेवावा? याच्याबद्दल द्वेष, त्याच्याबद्दल द्वेष, तो मला असा बोलला, हा मला असा बोलला, तिनं असं केलं, त्यानं तसं केलं. ह्या गोष्टी कशासाठी? ह्या बदलत आहेत सगळ्या क्षणाक्षणाला. कोणाचा द्वेष बाळगणार, कोणाचा हेवा करणार, कोणाची दुश्मनी ठेवणार, कशासाठी ठेवणार? काय फायदा आहे का? काही फायदा? तुम्ही किती दिवस जगता हेच तुम्हाला माहिती नाही, आणि ती दुश्मनी तशी कशासाठी ठेवता? त्याला सोडून दिलं पाहिजे. दुश्मनी सोडून द्या, द्वेष सोडून द्या, अहंकार सोडून द्या, मीपणा सोडून द्या, लालच सोडून द्या, लोभ सोडून द्या, आसक्ती सोडून द्या, तृष्णा सोडून द्या, वासनाही सोडून. बदलत आहे सगळं काही. मग त्या ठिकाणी काय बघायचंय? फक्त सत्य धर्म बघायचा आहे. काय आहे सत्य? सगळं काही बदलत आहे. मग मी बदलत आहे, किती दिवस जगेल माहिती नाही. मग कोणाचा द्वेष किती, कोणाचा हेवा दावा कशासाठी? तुमचा अहंकार किती दिवस जोपासणार, कशासाठी? काय फायदा? काही फायदा नाही. शेवटी काय? शून्यच आहे. कोणतं शून्य? मोठं शून्य. आणि त्या शून्यामध्ये तुम्ही जगत आहात, याची जाणीव ठेवा. सगळं काही बदलत आहे, आणि हे जे काही बदलत आहे ते बदलाव म्हणून तुम्ही त्याला बदलवता का? अजिबात नाही. आपोआपच बदलतंय ते. निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचं सत्य आहे, आणि ते आहे ते म्हणजे मी नाही, माझं नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, ईश्वर नाही, परमेश्वर आहे. आत्मा नाही, परमात्मा नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही, तुम्ही नाही, तुमचंही नाही. तुमचं असतं तर कधीच बदललं नसतं, पण तुमचं शरीर बदलते. आता एका वेळात एक छोटं बालक आहे बघायला, पाठीमागे एका आईच्या कुशीमध्ये छोटस बालक आहे. गोड दिसतंय ते. किती दिवस गोड वाटेल?
लहानचं मोठं झालं, लग्न झालं की काय म्हणून आता कशाला बदललंय ना सगळं काही. आता लेकरं झाले त्याला, त्याचं वय आता आमच्या वयात आलं, म्हणजे बदलच ना ते. म्हणजे काहीही टिकून राहत नाही. तर हे सगळं काही कोणी बदला म्हणून बदलत नाही. हे सगळं निसर्गाचा नियम आहे. हे सर्व अनात्म आहे. बुद्धांनी 3 गोष्टी शिकवल्या. जीवनामध्ये दुःख आहे, सर्व काही अनित्य आहे आणि सर्व काही अनात्म आहे. सर्व काही अनित्य आहे, अनात्म आहे आणि दुःख आहे. ह्या 3 गोष्टी ज्याने जाणल्या त्याचं जीवनाचं दुःख 75% कमी झालं म्हणून समजा. लिहूनच घ्या. 75%. राहिले फक्त 25%. डॉक्टरच्या हवाले करा. औषध पाणी घेत चला वेळेवरती. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तेही दुःख नाही सोडू. बघा, दुःखमुक्तीचा धम्म. पैसे खर्च करून दुःख कमी होत नाही. धम्म समजून दुःख कमी होतं. कसं वागावं, का वागावं, कशासाठी वागावं, ताण तणाव जीवनाचा दुःख, मानसिक दुःख कसं कमी करावं हे धम्मामधून शिकावं. आणि खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवा, काळजी घ्या, योग्य आहार घ्या, स्वतःच्या शरीराची निगा घ्या आणि पुण्यकर्म करा. काया वाचा मनाने पुण्यकर्म, कुशल कर्म करा. हे तुमच्या शरीराला निरोगी ठेवील, मनाला निरोगी ठेवील आणि याच्यामधून माणसाचं दुःख, जीवनाचं दुःख हे कमी होतं. हे तथागतांचा सद्धम्म आहे. हा अत्यंत प्रॅक्टिकल आहे, अत्यंत उपयोगी आहे. कोण्याही माणसाने याच्याबद्दल चिंतन मनन करावं, परीक्षण करावं, आचरण करावं आणि सुखी व्हावं. तथागतांचा सद्धम्म केवळ फक्त आंबेडकरी लोकांसाठी आहे, बौद्ध लोकांसाठी आहे असं कोणीही समजू नये. असं कोणीही बुद्धाच्या धर्मावरती छाप टाकू नये. बुद्धाचा धर्म आमचा आहे, बुद्ध धर्म आमचा आहे, तुमचा नाही. तुमचा तुम्हीच तुमच्या नाही, तो धर्म तुमचा कसा होऊ शकेल? तुम्हीच अस्थिरतेच्या अवस्थेमध्ये जगत आहात, अनित्य भावनेमध्ये जगत आहात. तुम्ही तुमचे नाहीत. काय तुमचं आहे जगामध्ये? तुमचं काहीच नाही. तुमचं काहीही नाही. जे आहे ते सत्य धर्म आहे. त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे. आणि जीवनाचं दुःख एकमेकाच्या मदतीनं, एकमेकाच्या सहानुभूतीने, एकमेकाच्या मैत्री भावनेने, एकमेकाच्या सदाचाराने हे कमी करायला शिकलो पाहिजे. आपण क्षणभंगुरतेचं जीवन जगत असताना, नाशवंत जीवन जगत असताना आपण इतरांचे कल्याण मित्र झालं पाहिजे. इतरांचं दुःख जाणून घेऊन ते कमी कसं करता येईल, आपल्या पुण्यकर्माने आपल्या पारमिता कशा वाढवता येतील, आपलं पुण्य कसं वाढेल, याच्यासाठी तुम्हाला माणसाचं जीवन मिळालेलं आहे. त्या माणसाच्या जीवनाचा ध्येय उद्देश समजून माणसाने जीवन जगलं तर त्याचं जीवन हे काय सफल आहे. हे समजण्यासाठी तथागतांचा सद्धम्म आहे. आता तथागतांचा सद्धम्म कोणाचा आहे? तुमचा आहे का? येथे बसलेल्यापैकी तथागतांचा सद्धम्म तुमचा आहे का? कोण हातवर करून सांगेल की आमचाच आहे? कोण सांगेल? तुमचाच आहे? सगळ्याच आहे. ओबीसीचा आहे? ओबीसी लोकांचा आहे का? त्यांना औषध आहे? मुसलमानांना आहे, हिंदूंना आहे, जैनांना, शिखांना, पंजाबींना, सगळ्यांना आहे. तथागतांचा सद्धम्म जर मानव म्हणून तुम्ही मानव बुद्धीचा विचार केला आणि तो समजून घेतला तर तथागतांचा सद्धम्म सर्व माणसासाठी आहे, सर्व जगातील माणसासाठी आहे, दुःखमुक्त होण्यासाठी आहे. तो तुम्ही समजून घ्या. केवळ असं म्हणू नका की बुद्धाचा धर्म बाबासाहेबांच्या लोकांसाठी आहे, आंबेडकरी लोकांसाठी आहे, असं मुळीच नाही. म्हणून तथागतांचा सद्धम्म हा माणसासाठी आहे, सर्व देशव्यापी आहे, सर्व जगव्यापी आहे. सर्व जगाला दुःखापासून मुक्त करण्याची क्षमता, ताकद केवळ आणि केवळ फक्त तथागतांच्या सद्धम्मामध्ये आहे. आणि त्या सद्धम्माचे तुम्ही काय आहात?
सदस्य आहात. त्या सद्धर्माचे तुम्ही उपासक उपासिका. सद्धर्म नीट समजून घ्या, जीवनाचं कल्याण करून घ्या आणि बाकीच्यांनाही दुःखापासून मुक्त करण्यासाठी मदत करा. त्यांचे कल्याण मित्र बना. सगळे जे काही भारतीय समाजातील लोक असतील त्या सर्वांसाठी तुम्ही एक पायोनियर बनलं पाहिजे. तुम्ही सर्वांसाठी एक हितचिंतक बनलं पाहिजे, उपदेशक बनलं पाहिजे. सगळ्यांची काळजी घेता येईल अशी क्षमता आपल्यामध्ये उत्पन्न असली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला सद्धर्माचं पालन करायचे आहे. केवळ फक्त बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध धर्म दिला, तुम्ही बौद्ध आहात अशावरती समाधान मानू नका. त्याचं महत्त्व, त्याचा उद्देश, त्याची गरज, त्याचा फायदा, त्याचा हेतू समजला तर तुम्ही बौद्ध उपासक उपासिका आहात. आणि त्याचा हेतू समजला तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्व ओबीसींपर्यंत तथागतांचा सद्धर्म गेला पाहिजे. भारतीय समाजातील सर्व लोकांपर्यंत सद्धर्म गेला पाहिजे. आणि बाबासाहेबांचे जे काही भारतीय राज्यघटना आहे, आम्ही सर्व भारतीय या देशाचे नागरिक आहोत. या देशाचे नागरिक आहोत आणि मानवतेच्या म्हणजे मनुष्यभूमीचे आम्ही काय आहोत, सन्मान आहोत. याचं महत्त्व, याची किंमत, याचं जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही सद्धर्माचं पालन केलं तर खरोखर तुमच्या जीवनाचं कल्याण झालं असं समाधान तुम्ही मानू शकता. आणि याच पद्धतीने आपल्याला तथागतांचा सद्धर्म समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. बाबासाहेबांचं जे काही संकल्प आहे भारत बौद्धमय करण्याचा, त्यासाठी तुमचं जीवन उपयोगी पडलं पाहिजे. अन्यथा एक दिवस असा येईल कधी निघून जाल तुम्हालाही त्याची जाणीव नसेल. तर ही जाणीव ठेवून आपण जीवन जगा आणि आपल्या जीवनाच्या पारमिता पुण्यकर्म वाढवा. सर्वांना सुखी करण्यासाठी सहाय्यक बना. स्वतः दुःखापासून मुक्त व्हा, इतरांना दुःखापासून मुक्त करा. हीच अपेक्षा ठेवून हे प्रवचन या ठिकाणी संपवतो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम. साधू साधू साधू. बंदेची धम्मदेशना तुम्ही सर्वांनी श्रवण केली. कार्यक्रम आपला आता संपत आहे. फक्त 5-7 मिनिटांमध्ये बंतेजी भिक्खू संघाला ध्यान करणार आहेत. त्या ध्यानाचं तुम्हाला सर्वांना अनुमोदन करायचं आहे. हा जो कार्यक्रम आहे तर हा पुण्यकर्माचाच आहे. मग बंतेजी जिथे असतील त्यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचं आहे. आगळे परिवाराने आपलं स्वतःचं चिवर घेऊन समोर यायचं आहे. साधू साधू साधू. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.